हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मी तर ठीकच आहे आणि आशा करते की तुम्ही पण ठीकच असाल. तर आज आहे आमचं तुरीचं निंदन. कारण तुरीमध्ये खूप कचरा झाला आहे. कारण सारखा पाऊस पडल्यामुळे जवळजवळ 1 महिना झाला सारखा पाऊस चालू आहे. आणि कसं तुरी निंदायला काही आम्हाला वेळ भेटला नाही. तर म्हटलं आता बायांना पाहिलं तर बायाही काही आता भेटल्या नाही तशा. तर 2 दिवस थांबा म्हणे. तर चला म्हटलं त्यांनी येतपर्यंत स्वतः थोडं निंदून घ्यावं. तर चला बघा. आणि हा आहे आमचा शेतात यायचा रस्ता. बघा किती चिखल झाला आहे. खूप दूर आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे नंतरच्या ब्लॉगमध्ये. खूप लांबून आम्हाला यावं लागते आतमध्ये. पावसाळ्यात खूप त्रास होतो. बाकी दिवसात एवढा त्रास नाही होत, पण पावसाळ्यात जास्त होतो. कारण चिखल असते आणि या टोंगळ्यापर्यंत पाय गळते त्याच्यामध्ये. आणि तेवढा पाय गळत यावं लागते. आणि आभाळ खूप झाला आहे. पाऊस पण याची शक्यता आहे, सांगता येत नाही. आणि बघा आता मी कचरा काढत आहे. आणि आता तुम्ही सांगा तुरीचे झाड याच्यातले कुठले आणि कचरा कुठले. म्हणजे काहीच समजत नाही आहे की कुठून सुरुवात करावं. मी इथूनच सुरुवात केली. खूप कचरा झाला आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तुरी किती छान मोकळ्या एक दिसत होत्या आणि कचरा काहीच नव्हता. पण 1 महिना झाला सारखा पाऊस झाल्यामुळे आम्हाला काही वेळ भेटला नाही कचरा काढायसाठी. कारण पावसामध्ये काही कचरा काढता येत नाही. त्याच्यामुळे आज उगाय भेटली तर चला म्हटलं कचरा काढून घ्यावा. तर म्हणून मी चाली कचरा काढायसाठी. आणि गवतही वापलं आहे खूप. आणि दाट असे वेलही झाले आहे. तुरीला असे वेल गुंपून आहे. आणि शेतामध्ये सगळा कामाचा पसारा झाला आहे. कारण कसं या तुरीवरच कचरा आहे असं नाही. तिकडे सोयाबीनवरही कचरा आहे, इकडे तुरीवरही आहे, तिकडे कपाशीला खत द्यायचं आहे. असे लागोपाठ कामं आहे आमच्यामुळे. आणि कसं पावसामध्ये रोवणं झालं आमचं. म्हणजे भात लावणी पावसामध्ये झाली आहे. पण कसं आहे पावसामध्ये फक्त भात लावणीच होऊ शकते. बाकी कामं हे पावसात होऊ शकत नाही. आणि कसं आहे आता जर हे निंदन केलं नाही तर हे झाडाची जास्त वाढ होणार नाही आणि फुलावर पण येणार नाही. म्हणून निंदन करणं आवश्यक आहे. आणि निंदन करणं म्हणजे कचरा काढणं. कचरा काढल्यानंतर हे झाड छान फुलते असं. आणि त्याची वाढही खूप चांगल्या प्रमाणे होते. पावसामुळे जमीन कशी भुसभुशीत झाली आहे. म्हणजे ओली आहे जमीन. त्याच्यामुळे कचरा काढणं काही खूप कठीण जात नाही आम्हाला. कचरा काढायला खूप सोपी जात आहे. पण जर पाऊस आता थांबला, आता पाऊस थांबणारच आहे. आणि पाऊस थांबल्यावर कसं ऊन आली आणि जमीन कशी वाढली तर जमीन अशी दगडासारखी होऊन जाते पूर्ण. आणि कचरा काढायला खूप कठीण होऊन जाते. आणि हे बघा तुरीचं झाड आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्या भोवताल बघा किती कचरा आहे. ते बघा वेलं, झाडं, छोटे खूप कचरा आहे. आणि आमच्याकडे अशा प्रकारची कामं सुरू आहे. तुमच्याकडे कोणते कामं सुरू आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा एक गोष्ट, आता बघा आता बायांना ये म्हणत आहो निंदासाठी. तर बाया का म्हणत आहे 2 दिवस थांबा, 3 दिवस थांबा. आता नंतर काय होणार माहीत आहे का? जर ऊन पडली आणि जमीन वारली तर त्याच बाया परत का म्हणणार की आता निंदन होऊ शकत नाही, आम्ही तुमचं निंदन करणार नाही. असं नेहमीचंच आहे बायांचं. आणि कसं आहे की आता जमीन कडक आल्यावर ते दगडासारखी होते आणि कचरा निघायला थोडं कठीण जाते. तर बाया तशा म्हणते. आणि आता या म्हणत आहोत आता ते दुसऱ्या कामावर मिळतात. आता कसं बायांची चुकी म्हणता येत नाही. कारण सारखे कामं तिकडे सारखं कामं असल्यामुळे त्यांनाही वेळ नसतो. पण कसं सांगून ठेवल्यावर यायला पाहिजे ना. 15 दिवसापासून आम्ही आधी सांगितलं होतं तर आमचं सोडून दिलं आणि दुसऱ्याच्या कामाला गेल्या त्या. असं असते बायांचं. आणि आता बघा निंदली हे जागा तर बघा किती छान दिसत आहे. किती मोकळी दिसत आहे बघा. आणि हेच मगाशी कशी दिसत होती बघा. असं असते. आता छान दिसत आहे. एक तुरीचं झाड तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे आता. आणि हे तुरीचं झाड म्हणजे तुम्हाला समजलं का मित्रांनो? तुरीचं झाड म्हणजे जे आपण जेवणामध्ये रोज वरण खातो, साधं वरण, त्याचंच हे झाड आहे. त्याला तुरी असं म्हणतात ना. तुरीचीच डाळ तयार केली जाते आणि त्याचंच वरण आपण रोज खातो. तर हे कशा प्रकारचं वाढते, याला फुलं कधी लागते, याला शेंगा कधी लागते, याच्यावर किती फवारण्या होते, हे सगळं मी व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणारच आहे समोरच्या. तर तुम्ही रेग्युलर माझी व्हिडिओ बघत जा. नवीन व्हिडिओ येणार आणि व्हिडिओमध्ये सगळं काही शेती निगडीतच राहणार. आणि तुम्हाला विचारत असेल की ही तुरीचे झाडं असे उंचावर का बरं लावली आहे. तर हे असं आहे की ही पार आहे आणि त्या पाराच्या बाजूला आहे ना पाणी आहे. म्हणजे पाण्याचा नाला आहे, त्याला कॅनल असं म्हणतात. तर त्या कॅनलला लागून ही लंबी पार आहे. तर त्या पारावर आम्ही हे तुरीचे झाडं लावलेले आहे.
म्हणजे कसं पारावर तुरीचं उत्पन्न चांगलं होते, छान होते. कारण तुरीला खूप जास्त पाण्याची गरज नसते, त्याच्यामुळे पाणी उतरून जाते आणि तुरी अशा छान होते. त्याच्यामुळे आम्ही पारावर तुरी लावलेल्या आहे यावेळेस. आता बघा तुरी मोकळ्या झाल्या आणि आता तुम्हाला दिसत असेल एक झाड असं व्यवस्थित एका रांगेमध्ये तुरीची झाडं लागलेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ बघत राहा माझे. तर ठीक आहे, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.